स्वागत करते. रॉयल्टी असूनही रेती वाहतूकदारांवर कारवाई, वाहन मालकाच्या प्रशासनाविरोधात आक्रोश. राज्यातील रेती वाहतुकीदारांना प्रशासनाच्या तीव्र नाराजगी व्यक्त केली असून रॉयल्टी असतानाही आमच्या वाहनांना लक्ष्य केले जाते असा गंभीर आरोप केला आहे. गेल्या महिन्याभरापासून रेती वाहतूक ठप्प असल्याने वाहन मालक, चालक आणि मजूर यांचे रोजगार बंद पडल्याची माहिती वाहन मालक संघटनांनी दिली. वाहतूकदारांच्या मते फायनान्सवरील वाहनांचे हप्ते थकले असून अनेक वाहन मालक आर्थिक संकटात सापडले आहे. आम्ही रेती वाहतूक करणारे व्यावसायिक आहोत, माफिया नाही, असे स्पष्ट करत त्यांनी प्रशासनाला कायदेशीर वाहतुकीला सहकार्य करावे अशी मागणी केली. साधे ट्रॉफिक वाले सुद्धा गाडीला हात दाखवून गाड्या अंदर हात लावतात. त्यांना पाहण्याचा काही अधिकार नाही आहे, कारण परवाना असताना सुद्धा, रॉयल्टी परवाना असताना सुद्धा गाड्या लागतात. आता यांनी आपल्या म्हणजे पुरावे निश्चित आपल्याला सगळे पुरावे दिले, कागदोपत्री पुरावे दिले. हे काही योग्य आहे काय? पोलीस खात्यांना असं याच्या कारवाया करणे योग्य आहेत का? हेच आमचं यावर म्हणणं आहे. नागपूर, चंद्रपूर, भंडारा, वर्धा आणि अमरावती जिल्ह्यात रेती वाहतुकीसाठी शासकीय अधिकाऱ्यांकडून अडथळे निर्माण होत असल्याचा आरोप करण्यात आला आहे. रॉयल्टी पास असलेल्या वाहनांची तपासणी करून त्यांना तत्काळ सोडून द्यावे, मात्र विना रॉयल्टी वाहतूक करणाऱ्यांवर कठोर कारवाई करावी अशी भूमिका वाहन मालकांनी मांडली. वाहतूकदारांचे म्हणणे आहे की अनेकदा नियमात असलेले वाहनेही महिनोमहिने जप्त ठेवले जातात, त्यामुळे EMI थकतात, घर खर्च बंद होतो आणि वाहन सोडवण्यासाठी अधिकाऱ्यांची तडजोड करण्याची वेळ येते. परिणामी कायदेशीर मार्गाने व्यवसाय करणाऱ्यांमध्ये असंतोष वाढत असल्याचे त्यांनी सांगितले. रेती वाहतुकी संदर्भात काही कारवाई नागपूर उच्च न्यायालयाने रद्द केल्याचा दावा संघटनाने केला आहे. अमरावती येथील गजानन काळबांडे यांच्या वाहनांवरील कारवाई न्यायालयाचे रद्द करत वाहन विनाशर्त मुक्त करण्याचे आदेश दिल्याचे सांगितले. याशिवाय चंद्रपूर येथून रॉयल्टीसह वाहतूक करणाऱ्या वाहनांना मिळणारी मुदत अपुरी असल्यामुळे ती वाढवून घ्यावी अशी मागणी करण्यात आली आहे. रेती घाटांवरील गर्दीमुळे वाहनांमध्ये कमी जास्त रेती भरली जाते आणि त्याचाच आधार घेत अधिकाऱ्यांकडून कारवाई होत असल्याचा आरोप करण्यात आला. जरूड येथील वाहन मालक प्रशांत शामराव ठाकरे यांच्या MS27 DT 7300 MS27 DT 0907 या वाहनांवर पूर्ण रॉयल्टी असूनही रामटेक पोलिसांनी कारवाई केल्याचा आरोप वाहन मालकांनी केला आहे. प्रशासनाने तातडीने सकारात्मक भूमिका घेत कायदेशीर रेती वाहतुकीला दिलासा द्यावा अशी मागणी वाहन मालक संघटनांनी केली आहे. अशाच अधिक माहितीसाठी आमच्या चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि फॉलो करा.